जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या 16 जानेवारीच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 न्यूज कव्हर केल्या असून जेथे आवश्यक आहे तिथे एक्स्ट्रा माहिती व जीके पॉइंट सुद्धा ऍड केले आहेत. ही माहिती सर्व शॉर्टमध्ये नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये याचा हमखास तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, आता अधिकचा वेळ न घालवता पहिला प्रश्न पहा काय आहे. नुकतेच आता युनेस्कोने चराई देव मोईदाम या टेकड्यांना जागतिक वारसा स्थळ प्रमाणपत्र प्रदान केले. तर या टेकड्या भारतातील कितवे जागतिक वारसा स्थळ आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चराई देव मोईदाम या टेकड्या भारतातील 43वे जागतिक वारसा स्थळ ठरले आहेत. मित्रांनो, 2024 मध्येच आपण पाहिलं होतं की चराई देव मोईदामला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पण युनेस्कोद्वारे आता हे प्रमाणपत्र देण्यात आल्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, या चराईदेव मोईदाम टेकड्या कोणत्या राज्यात स्थित आहेत? तर चराईदेव मोईदाम टेकड्या आसाम या राज्यात स्थित आहेत. बरं, या चराईदेव मोईदाम टेकड्याला कोणत्या गटामध्ये ठेवण्यात आला आहे? तर जागतिक वारसा स्थळाच्या यादीत सांस्कृतिक गटात या टेकड्यांना ठेवण्यात आला आहे. आणि आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या टेकड्या कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहेत? तर या टेकड्या अहोम राजघराण्याशी संबंधित आहेत. इमेजमध्ये तुम्हाला हे दिसत आहे, अशा प्रकारच्या या टेकड्या असतात आणि याला आसामचे पिरॅमिड म्हणून देखील ओळखलं जातं. या टेकड्या नेमक्या काय आहेत? तर अहोम राजघराण्यातील एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर दफनविधी करून त्याला टेकड्यासारखा आकार देण्यात येत असे आणि याच टेकड्याला आता चराईदेव मोईदाम या नावानं ओळखलं जातं. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. भारतातील 42वे जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे? तर होयसळ मंदिरे हे भारतातील 42वे जागतिक वारसा स्थळ असून 41वे जागतिक वारसा स्थळ हे शांतिनिकेतन आहे. आणि मित्रांनो, सध्या भारतात एकूण 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र वारसा स्थळ आहे. बरं, जगामध्ये सर्वाधिक वारसा स्थळ असणारा देश कोणता? तर इटली हा 60 वारसा स्थळांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चीन 59 वारसा स्थळांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच आपला भारत हा UNCEBD मध्ये सामील झाला, तर या समितीची स्थापना कधी करण्यात आली? महत्वाचा प्रश्न आहे. ही जी UNCEBD आहे याची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली होती आणि आता भारत 2025 मध्ये यात सामील झाला आहे. या UNCEBDचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. UNCEBD म्हणजे युनायटेड नेशन्स कमिटी ऑफ एक्सपर्ट ऑन बिग डेटा अँड डेटा सायन्स फॉर ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स असं याचं पूर्ण स्वरूप आहे. या समितीचे भारतासह एकूण किती देश सदस्य आहेत? तर 31 देश या समितीचे सदस्य असून 16 आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा यात सामील आहेत. बरं, ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आली? तर बिग डेटाचे फायदे आणि त्यातील आव्हाने यांची बारकाईने तपासणी करण्यासाठी या UNCEBD ची स्थापना करण्यात आली. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, नुकतेच आता अणुऊर्जा आयोगाचे पुनर्गठन करण्यात आलं आहे. तर या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अणुऊर्जा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे अजित कुमार मोहंती बनले आहेत. हे जे अजित कुमार मोहंती आहेत हे याआधी अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते आणि आता त्यांच्याकडे अणुऊर्जा आयोगाचं अध्यक्षपद सोपविण्यात आलं आहे. यासहच या समितीत इतर सदस्य म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना सुद्धा स्थान देण्यात आलं आहे. याबरोबरच सध्या कॅबिनेट सचिव आणि खर्च सचिव म्हणून कार्य करणारे TV सोमनाथन आणि मनोज गोविल हे देखील या अणुऊर्जा आयोगाचे सदस्य बनले आहेत. बरं, या अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर या अणुऊर्जा आयोगाची स्थापना 3 ऑगस्ट 1948 मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताने नुकतेच भार्गवास्त्र या सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली, तर हे क्षेपणास्त्र कोणत्या शस्त्र प्रणालीविरुद्ध उपयुक्त असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ड्रोन हल्ल्यापासून भारतीय भूमीचं रक्षण करण्यासाठी या भार्गवास्त्र क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. हे जे क्षेपणास्त्र आहे याची यशस्वी चाचणी 12 आणि 13 जानेवारी रोजी ओडिशातील गोपाळपूर सेव्हेड फायरिंग रेंज येथे घेण्यात आली. बरं, या क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती कोणी केली? तर नागपूर स्थित सोलर ग्रुपची उपकंपनी असलेल्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्हस लिमिटेड म्हणजेच EEL ने या भार्गवास्त्र क्षेपणास्त्र प्रणालीची निर्मिती केली. या भार्गवास्त्राविषयी काही एक्स्ट्रा पॉइंट नोट करून घ्या. हे जे भार्गवास्त्र नाव आहे हे महाभारतातून प्रेरित असून या क्षेपणास्त्र प्रणालीची मारकक्षमता ही 5 ते 6 किलोमीटर इतकी असून ही प्रणाली 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून उडणारे
छोटे ड्रोन सुद्धा शोधू शकते आणि क्षेपणास्त्र प्रणाली एकाच वेळी 64हून अधिक सूक्ष्म क्षेपणास्त्रे डागण्यास सक्षम आहे. आता हा प्रश्न पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश हे अशोक आराधे बनले आहेत. अशोक आराधे हे आधी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि आता त्यांची बदली करून त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवण्यात आला आहे. बरं, अशोक आराधे यांनी कोणाची जागा घेतली आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या जागेवर अशोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली. आराधे यांच्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलं होतं. बरं, कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की हंगामी मुख्य न्यायाधीशाची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली? मित्रांनो, यासच हे सुद्धा नोट करून घ्या, हे जे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय होते, त्यांची आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर GS संधवालिया हे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत. तर उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे G नरेंद्र बनले आहेत. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी रोजी मुंबई शहरातून कोणत्या जहाज आणि पाणबुडीचं लोकार्पण केलं आहे? मित्रांनो, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या महाराष्ट्र भेटीदरम्यान INS निलगिरी, INS सुरत आणि INS वाक्षीरचं लोकार्पण केलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हे जे 2 जहाज आणि एक पाणबुडी आहे, याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. प्रथम INS वाक्षीर या पाणबुडीविषयी माहिती नोट करून घ्या. या पाणबुडीची निर्मिती प्रोजेक्ट 75 अंतर्गत करण्यात आली असून ही या प्रोजेक्टमधील शेवटची पाणबुडी आहे. आणि याची निर्मिती कोणी केली असं जर विचारलं तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडद्वारे याची निर्मिती करण्यात आली व याला वाक्षीर हे नाव हिंदी महासागरात आढळणाऱ्या एका सँडफिशच्या नावावरून देण्यात आलं आहे. बरं, या INS निलगिरी जहाजाची निर्मिती कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली? तर प्रोजेक्ट 70 या अंतर्गत या जहाजाची निर्मिती करण्यात आली असून या प्रोजेक्टमधील INS निलगिरी हे पहिलंच जहाज आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत एकूण 7 जहाजे निर्माण केली जाणार आहेत. त्यापैकी 4 जहाज हे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड तर 3 जहाज हे गार्डन रिच शिप बिल्डर्सद्वारे तयार केली जातील. बरं, या INS सुरतची निर्मिती कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली? तर प्रोजेक्ट 15B अंतर्गत याची निर्मिती करण्यात आली असून हे या प्रोजेक्टमधील 4 जहाजांपैकी शेवटचं जहाज आहे. याची निर्मिती कोणी केली? तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडद्वारेच या जहाजाची देखील निर्मिती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, पूर्व भारतातील पहिल्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आता पूर्व भारतातील पहिल्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचं उद्घाटन हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये करण्यात आलं. कालच्या सत्रामध्ये आपण जी पंचेत वेधशाळा पाहिली होती त्यावरच आधारित हा प्रश्न असून यात काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा ऍड केले आहेत. त्यासाठी त्यात हे एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. ही जी पंचेत वेधशाळा आहे याची निर्मिती पुरुलिया जिल्ह्यातील पंचेत टेकड्यावर स्थापन करण्यात आली असून ही भारतातील अशा प्रकारची 6वी वेधशाळा आहे. बरं, भारताच्या 5 खगोलशास्त्रीय वेधशाळा कोठे कोठे स्थित आहेत? तर लडाख, उत्तराखंडमधील नैनिताल, राजस्थानमधील माउंट आबू, महाराष्ट्रातील पुणे या शहरात तर तामिळनाडूमधील कौलूर येथे सुद्धा अशी वेधशाळा आहे. बरं, हे पूर्व भारतातील वेधशाळा कोणाद्वारे स्थापन करण्यात आली? तर सत्येंद्रनाथ बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सद्वारे या पूर्व भारतातील पहिल्या वेधशाळेची स्थापना करण्यात आली. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन कोणी केलं? तर आता आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलं आहे. हे जे मंदिर आहे हे कुठे स्थापन करण्यात आलं? तर हे मंदिर आपल्या मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलं असून 15 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी या मंदिराचं उद्घाटन केलं आहे. मित्रांनो, इस्कॉनचं हे पहिलंच असं मंदिर आहे की जेथे इस्कॉनचे संस्थापक स्वामी श्री प्रभुपाद यांचं स्मारक स्थापन करण्यात आलं. या मंदिराची निर्मिती एकूण किती एकरामध्ये करण्यात आली? तर या मंदिराची निर्मिती एकूण 9 एकरामध्ये करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन, काशी तमिळ संगमम 3.0 चे अनावरण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काशी तमिळ संगमम 3.0चं अनावरण धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. बरं, याविषयी काशी तमिळ संगममची थीम काय आहे? तर सिद्ध औषध प्रणाली आणि शास्त्रीय तमिळ साहित्यात अगस्त्य ऋषींचे महत्त्वाचे योगदान अशी याविषयी काशी तमिळ संगममची थीम आहे. बरं, पहिला काशी तमिळ संगमम कधी आयोजित करण्यात आला होता?
तर 16 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2022 दरम्यान पहिला काशी तमिळ संगमम आयोजित करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात दरवर्षी राज्य क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी राज्य क्रीडा दिन हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि मित्रांनो, हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2024 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला आहे. बरं, हा दिवस 15 जानेवारीलाच का साजरा करण्यात येत आहे? तर भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक जिंकलं होतं. मित्रांनो, यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, आपण पाहिलं होतं की दरवर्षी भारतीय सेना दिवस हा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो व यंदाच्या या भारतीय सेना दिवसाचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर आपल्या पुण्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे व यंदाचा हा 77वा भारतीय सेना दिवस आहे. काल चुकून 76वा सांगितलं होतं, ते सुद्धा करेक्शन करून घ्या. हा 77वा भारतीय सेना दिवस आहे. आणि काल तुमच्यासाठी जो प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर आता BCCIचे नवे सचिव हे देवजित सेकिया बनले आहेत. कोण बनले आहेत? तर देवजित सेकिया हे आता BCCIचे नवीन सचिव बनले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे ओडिशा हे कितवं राज्य बनलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.